मीरा रोडमध्ये त्या राजस्थानी दुकानदारानं मराठी माणसाशी अरेरावी केली होती. तो मुद्दा तुम्ही उचललेला होतात. खूप मोठा गदारोळ झाला त्यानंतर आणि मोठी आंदोलनं झाली. मनसेची भूमिका तुम्ही स्पष्ट केली होती आणि नुसता हा मुद्दा केवळ मीरा रोड पुरता नंतर मर्यादित नाही राहिला, तर तो महाराष्ट्रभर पसरला आणि अनेक उच्चभ्रू सोसायटीजमध्ये देखील पसरला. तर याकडे कसं बघता? मी पुन्हा सांगतो, तुम्ही महाराष्ट्रात मागची 40 वर्ष राहताय असं जर तुमचं मत असेल आणि जर तुम्हाला मराठी येत नसेल तर मग तुम्ही महाराष्ट्रात कशासाठी राहत होतात? बरं, दुसरी गोष्ट आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही महाराष्ट्रात राहताय, आमच्या लोकांनी जर मराठीत बोल म्हटल्याच्या नंतर जर तुम्ही आम्हाला म्हणालात नाही मी शिकीन आणि बोलीन, आम्हाला तुमचा आदर आहे, पण तुम्ही नाही बोलणार असं बोलणार ना, तर मग तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रागाला सामोरे जावेल. मीरा रोडमध्ये घडलेला प्रकार तोच आहे. त्याने आमच्या माणसाला सांगितलं, आमच्या विभाग अध्यक्षाला सांगितलं की मीरा भाईंदर की तो भाषा हिंदी आहे. मग आम्ही नाही खपवून घेणार. मग तुम्हाला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेने म्हणून तुमच्या कानाखाली पडणारच. आणि त्याच्यानंतर तुम्ही मोर्चे काढताय महाराष्ट्रामध्ये मराठीच्या आंदोलनाच्या विरोधात. तुम्ही काही व्यापारी येऊन मोर्चा काढतायत आणि सांगतात नाही इनको अभी हम कुछ दिन दुकान बंद रखेंगे, इनको भूका मरने दो. अरे तुमच्या दुकानात जे सामान येतं ना, तो आमचा शेतकरी पिकवतो. तुम्ही फक्त दलाल आहात मधले. आमच्या शेतकऱ्याकडून आमच्यापर्यंत येणारा जो माल आहे ना, त्याच्यावर कमिशनवर जगणारी तुम्ही लोक, तुम्ही आम्हाला नाही दाद दाखवायचे. आणि त्यातून ते प्रकरण वाढलं आणि जे झालं ते चांगलंच झालं. मीरा भाईंदरला पण कळालं की हा आमचाच मुंबईचाच भाग आहे आणि मराठी माणसाचा आहे, त्या आगरी कोळ्यांचा आहे. कारण तिथे एक वातावरण तिथल्या आमदारांनी केलं होतं की इधर तो 15% मराठी आहे, इधर ये मराठी का कुछ नाही आहे. म्हणजे विधानसभेला सुद्धा कॅन्डिडेट निवडताना तो अमराठीच निवडला जायचा, त्याला प्राधान्य दिलं जायचं. हो, कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की त्यांना असं वाटायचं की अमराठी कॅन्डिडेट दिल्याच्या नंतर त्यांना ह्या इथल्या मतदारांवर राज्य करता येईल, ह्यांना एकत्र ठेवता येईल. आता भारतीय जनता पक्षाने तिथे समज मराठी कॅन्डिडेट तो निवडून नसता का आला, 100% आला असता ना. पण तुम्ही ती बाजूच घेत नाही. तुम्ही कुठल्या तरी वोटर्सना खूट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतात. तर त्यातनं राग निर्माण होणार होता. तिथल्या लोकांमध्ये तो राग आहेच. पण ज्या वेळेला समोर आला त्याला आम्ही त्यांच्यासोबत उभं राहिलो आणि मग काय झालं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. आणि तुम्हाला परत सांगतो, आता याच्या पुढे अख्ख्या महाराष्ट्रात कोणी हिंमत नाही करणार की महाराष्ट्रातलं कुठलं तरी शहर हे हिंदीचं किंवा आमचं आहे असं बोलायची हिंमत कोणामध्ये होणार नाही, एवढं तुम्हाला खात्रीने सांगतो. ठाण्यामध्ये तुम्ही इक्वेशन सांगितलं, तुम्ही एकटे लढून 45% मतं ही तुम्हाला जर 45,000 मतं मिळत आहेत, म्हणजे जवळपास 50% तसं पकडायला हरकत नाहीये. तर मीरा रोडमध्ये तर इतकं मोठं आंदोलन झालं आणि त्यानंतर सभा झाली राज ठाकरेंची. तुम्हाला असं वाटतं की मीरा भाईंदर महानगरपालिकेत देखील यावेळी प्रचंड बदल होईल, इक्वेशन्स मी तुम्हाला बदलतील? पहिली गोष्ट परत सांगतो की आम्ही मतांसाठी कुठलीही गोष्ट करत नाही. पण आता निवडणुका आल्यात, पक्ष म्हटला की निवडणूक. मी पक्ष जिथे मराठीवर अन्याय होईल तिथे आमच्यासाठी मतांना आम्ही आग लावायला तयार आहोत. बरोबर आहे. आता तिथल्या लोकांनी ठरवायचं की मनसेसोबत उभं राहायचं की नाही. आम्ही आमचं काम केलेलं आहे. आम्ही त्यांच्यासोबत पूर्णपणे उभे राहिलेलो आहोत. त्यांना त्यांचा मान सन्मान मिळवून देण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या त्या केल्यात. सन्माननीय राजसाहेब स्वतः आले, त्यांनी सांगितलं महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे, छाती काढून चाला. आता ही छाती काढून चालायची की छाती आत घेऊन चालायची ती मीरा भाईंदरच्या मतदारांनी ठरवायचं. आमची लोक उभी राहणार. आता त्यांच्यासोबत उभं राहावं आणि कायमस्वरूपी मीरा भाईंदर ही मराठी माणसाचीच आहे हे दाखवून देण्याचं काम तिथल्या मराठी लोकांचं आहे, तिथल्या मतदारांचं आहे.